नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आजचा हा दिवस बालिका दिन म्हणूनही आपण साजरा करतो. प्रथमतः मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करते. मी प्राध्यापक डॉक्टर माधुरी राजाराम खोत, इतिहास विभाग, जयवंत महाविद्यालय, इचलकरंजी. सावित्रीबाई फुले या भारताच्या इतिहासात एक प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या. अत्यंत प्रेरणादायी त्यांचं कार्य संपूर्ण भारतासाठी आहे. एक भारताचा अभिमानच म्हणावा लागेल. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रात फार मोठं कार्य केलं. पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्या शैक्षणिक इतिहासात प्रसिद्ध आहेत. आपल्या समाजात अज्ञान, जातीयता, अंधश्रद्धा, अघोरी प्रथा दूर करण्यासाठी शिक्षण हाच प्रभावी आणि उत्तम उपाय असल्याचे ओळखून आपल्या महान कार्याला त्यांनी सुरुवात केली. ही महान प्रेरणा त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून मिळाली आणि आपले हे कार्य त्यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळाली. समाज सुधारणा होण्यासाठी मोठी गती मिळावी म्हणून त्यांच्या कार्याची सतत आठवण राहावी, यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था, सहकारी कार्यालये आणि आपणही हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची मी थोडक्यात माहिती देत आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 नायगाव येथे झाला. खंडोजी नेवसे पाटील यांचे हे पहिले अपत्य सावित्रीबाई फुले होत्या. त्यांचं बालपण अत्यंत कोडकौतुकात गेलं. नायगाव परिसर आणि नायगाव येथील लोकांच्या अडीअडचणी, तंटे सोडवण्याचे कार्य खंडोजी पाटील करत असत. त्यांच्या कार्याचा प्रभाव सावित्रीबाई फुले यांच्यावर पडला होता. सावित्रीबाई मुळातच अत्यंत जिद्दी, साहसी आणि नवविचारांचा स्वीकार करणाऱ्या होत्या. त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी त्या 9 वर्षाच्या असतानाच झाला. त्यावेळी ज्योतिबाचे वय 13 वर्षाचे होते. 1840 त्यांचा विवाह झाला. ज्योतिबा फुले हे कटगुण गावचे होते. ज्योतिराव फुले लहान असतानाच त्यांची आई चिमाबाई यांचा मृत्यू झाला. त्यांचा सांभाळ त्यांची मावस बहीण सगुणाबाई यांनी केला. महात्मा फुले त्यांना आऊ म्हणायचे. त्यांच्याबद्दल सांगताना ते म्हणतात, आईसारखे दुसरे कोणतेही दैवत नाही, पण जिने मला जन्म दिला ती आई मला आठवत नाही. ही उणीव माझ्या आऊने भरून काढली. तिला मी मोठे व्हावे वाटे का कोणास ठाऊक, पण ती मला ज्ञानबोध करी. माझी तिने लहानपणी फारच काळजी घेतली. तिने मला कधीही कमी न पडणारी ज्ञानसंपत्ती दिली. धन्य ती आऊ. आऊने मला नुसतेच जगवले नाही तर माणूस बनवले. दुसऱ्यांच्या मुलावर प्रेम कसे करावे हे तिने मला शिकवले. ज्योतिरावांची शिक्षणामुळे तसेच जीवन जगत असताना आलेल्या विविध अनुभवामुळे वैचारिक जडणघडण झाली. शालेय जीवनातच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, बुकर टी वॉशिंग्टन, मार्टिन ल्यूथर या महान पुरुषांची चरित्रे त्यांनी वाचून काढली आणि त्यांच्या विचाराचा त्यांच्यावर प्रभाव निर्माण झाला. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा, तसेच अमेरिकन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती या घटनांचा प्रभाव त्यांच्यावर निर्माण झाला. ज्योतिरावांनी स्वतः शिक्षण घेत असताना सावित्रीबाईंना आणि सगुणाबाईंना आपल्या शेतातील झाडाखाली धूळपाटीवर प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. या दोघीही जात्याच हुशार आणि जिज्ञासू होत्या. त्यांनी अल्पावधीतच शिक्षणात प्रगती केली. शाळेतून घरी आल्यावर ज्योतिराव सावित्रीबाईंशी मानवाचे हक्क, कर्तव्य, जातीभेद, उच्च-नीच भेदभाव अशा गहन विषयावर तासनतास चर्चा करत असत.
या वैचारिक देवाणघेवाणीमुळे सावित्रीबाईंच्या जाणीवा प्रगल्भ झाल्या. सावित्रीबाई आणि सगुणाबाई यांना ज्योतिरावांनी प्राथमिक शिक्षण दिले होते. पुण्यातील नॉर्मल स्कूलमध्ये या दोघींना दाखल करण्यात आले. स्कूलच्या प्रमुख मिचेल्याबाईंनी या दोघींचीही काटेकोरपणे परीक्षा घेतली. या परीक्षेत त्या चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्या. त्यामुळे दोघींनाही नॉर्मल स्कूलच्या 3ऱ्या वर्षात प्रवेश मिळाला. सन 1847मध्ये त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर सावित्रीबाईंनी 1849मध्ये अहमदनगरला मिस फरारबाईच्या शाळेत शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रवेश घेतला आणि अवघ्या 6 महिन्यातच सावित्रीबाई ट्रेंड शिक्षिका बनल्या. भारतीय समाजाने स्त्रियांना शिक्षणापासून आणि समतेपासून वंचित ठेवले होते. व्यक्तीच्या जटिल जीवन विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे, ते सर्व सुधारणांचे मूळ असल्याचे ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी जाणले होते. मात्र सनातन्यांच्या मते स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांना प्रशिक्षण देणे म्हणजे देवधर्म आणि समाज यांच्या विरुद्धचे वर्तन आहे असे त्यांना वाटत असे. स्त्रियांनी शिक्षण घेणे अत्यंत गैर आहे. स्त्री शिक्षणामुळे कौटुंबिक सुख नष्ट होईल, तिला अकाली वैधव्य प्राप्त होईल, अशा कुळचट समजुती समाजात रूढ होत्या. या सर्वांवर मात करण्यासाठी सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी शिक्षणाचे कार्य हाती घेतले. ज्योतिबांच्या मते तर स्त्रियांनी शिक्षण घेतले तर संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होते असा त्यांचा विचार होता आणि थोडक्यात त्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला. अहमदनगर येथील अमेरिकन मिशनमधील मिस फरारबाईंनी चालवलेल्या शाळेला ज्योतिरावांनी भेट दिली. तेथील स्त्री शिक्षण पद्धतींनी ज्योतिराव प्रभावित झाले. भारतीय मुली आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी असलेली तळमळ पाहून त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे मिस फरारबाईंनी अभिवचन दिले. तसेच स्त्री शिक्षण आणि त्यांच्याबाबत सुधारणा चिरंतन होण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरुवात आपल्या घरापासून करण्याचा आग्रह धरला. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या सहकार्याने पुण्यातील बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि भारताच्या शैक्षणिक इतिहासातील ही पहिलीच मुलींची शाळा होय. म्हणजेच या शाळेत पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई कार्य करू लागल्या आणि त्या महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि पहिल्या महिला मुख्याध्यापिका म्हणून गौरवास पात्र ठरल्या आहेत. पुण्यासारख्या सनातनी शहरात शाळा सुरू करण्याचे आणि चालवण्याचे अत्यंत कठीण कार्य या दोघांनी केले. परस्परांना पूरक असे हे कार्य होते. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी स्वतः पालकांच्या घरोघरी जाऊन पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि आवश्यकता पटवून देत होते. सनातनी लोकांना त्यांचे कार्य धर्म आणि समाजद्रोही वाटत होते. त्यांना शाळेत जाताना येताना ते भयंकर त्रास देऊ लागले. ज्योतिबांच्या वडिलांचे कान भरून त्यांना घराबाहेर काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पण ज्योतिबांनी अत्यंत धाडसाने हे आव्हान पेलले आणि उलट अधिकच नेटाने आपले कार्य सुरू केले. फातिमा शेख आणि सगुणाबाई यांचीही त्यांना फार मोठी मदत या कामी झाली होती. 1848 ते 1852 या कालावधीत ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी पुणे आणि पुण्याबाहेर 18 शाळा सुरू केल्या. अल्पावधीतच शिक्षण प्रसाराच्या कार्याला चांगली दिशा मिळाली. शैक्षणिक कार्याला एक व्यवस्थितपणा यावा, एक निश्चित दिशा आणि गती मिळावी यासाठी त्यांनी एक कार्यकारी मंडळ स्थापन केले. कृष्णशास्त्री चिपळूणकर, सखाराम परांजपे, सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, न्यायमूर्ती रानडे, केशवराव भवाळकर, विष्णुपंत थत्ते, देवराव ठोसर, विष्णू मोरेश्वर भिडे, विष्णुशास्त्री पंडित यांनी त्यांना फार मोलाची मदत केल्याचे दिसून येते. सावित्रीबाईंनी शिक्षण पार पाडत असताना मुलांना मानसिकदृष्ट्या संवेदनशील बनवण्यावर भर दिला होता. केवळ पुस्तकी ज्ञान न देता
व्यावहारिक बनवण्यावर त्यांचा भर होता. त्यांचा विकास करण्यावर त्यांचा भर होता. काळाला अनुरूप असे काही शैक्षणिक प्रयोगही त्यांनी केले होते. शूद्रांच्या मुलींची शाळा स्वतः सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी चालवली, तर ब्राह्मण मुलींची शाळा चालवण्यासाठी ब्राह्मण शिक्षकांचीच निवड केली. तेव्हा ब्राह्मण मुलींची प्रगती अधिक झाल्याचे निदर्शनास आले. शैक्षणिक प्रगतीत परंपरा आणि परिस्थिती महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येते. शिक्षक हा चांगला प्रशिक्षित असला पाहिजे हे अनुभवातून सिद्ध झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्याने सरकारही भारावून गेले. दादोबा पांडुरंग हे सरकारी देशी शाळांचे पर्यवेक्षक होते. त्यांनी बुधवार पेठेतील शाळेची परीक्षा 16 ऑक्टोबर 1851 रोजी घेतली. शाळेतील मुलींची प्रगती पाहून त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. शिक्षण मंडळाचे जॉन वॉर्डन आणि पुणे महाविद्यालयाचे मेयर कँडी यांनीही मुलींची बुद्धिमत्ता पाहून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला. अण्णासाहेब चिपळूणकर यांनीही फुले दाम्पत्याचा गौरव केला. अनेक सामाजिक प्रश्नाकडेही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लक्ष दिले. सर्व अनिष्ट प्रथांचे मूळ अज्ञानातच आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात शिक्षणाने केली. विधवा स्त्रियांच्या जीवनात पुन्हा आनंद निर्माण व्हावा म्हणून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. 8 मार्च 1864 रोजी एका शेणवी विधवा विधुराचा पुनर्विवाह नातूबागेत या दाम्पत्याने घडवून आणला. सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना केली. या संस्थेची सभा दर 15 दिवसांनी होत असे. प्रौढ विधवा, इतर स्त्रिया यांचे प्रश्न आणि शिक्षण सुधारणा यासारख्या विषयावर येथे चर्चा होत असत. हळदी कुंकू समारंभाने सभेची सांगता होत असे. लोकनिंदेतून पीडित स्त्रीची सुटका व्हावी आणि बालहत्या थांबवली जावी यासाठी सावित्रीबाईंनी 28 जानेवारी 1863 रोजी आपल्या घराशेजारी बालहत्या प्रतिबंधक गृह आणि प्रसूतिगृह स्थापन केले. याची माहिती देणारी भित्तीपत्रके समाजात वाटण्यात आली. या स्फोटक कार्यामुळे सनातनी लोक खूप खवळले. त्यांनी प्रखर विरोध करण्यास सुरुवात केली. पण ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी आपल्या कार्यापासून अजिबात विचलित न होता उलट आपले कार्य जोमाने चालू ठेवले. काशीबाई या ब्राह्मण स्त्रीला, बालविधवेला आत्महत्येपासून परावृत्त करून आपल्या घरी तिची सर्व प्रकारची काळजी घेतली. तिला आईवडिलांचे प्रेम देऊन तिच्या पोटी जन्मलेल्या मुलाला सांभाळले. त्या मुलाला दत्तक घेतले, संगोपन करून शिक्षण दिले आणि त्यास डॉक्टर बनवले. आजच्या काळात ही अत्यंत क्रांतिकारी वाटणारी अशी ही घटना आहे. आजच्या समाजालाही न पटणारी अशी ही परिस्थिती त्या काळात नसतानाही सावित्रीबाई यांनी ज्योतिराव फुले यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला होता. अस्पृश्यता निवारण करण्याच्या कामीही या दोघांनी आपले आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे कार्य केले होते. उच्च नीचतेचे चटके स्वतः ज्योतिबांनी अनुभवले होते. ते आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नासाठी अहमदनगरला गेल्यानंतर त्यांचाही अपमान करण्यात आला होता. समाजाची गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. शिक्षणाचा प्रभावीपणे प्रसार सुरू केला. अस्पृश्यांमध्ये आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून त्यांनी स्वखर्चाने 1852 वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी एक शाळा सुरू केली. 1853 त्यांनी महारमांग इत्यादी लोकांस विद्या शिकवण्याकरता मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. फुले दाम्पत्याला या कार्यात युरोपियन यतदेशीय शिक्षणप्रेमींनी मोठे सहकार्य केले होते. लहुजी साळवेही यांनी त्यांना पाठिंबा चांगल्या पद्धतीने दिलेला होता. 1858 पर्यंत या संस्थेमार्फत पुण्यात 3 शाळा सुरू करण्यात आल्या. 1868 महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौदही खुला केला होता.
सावित्रीबाईंनी पुण्याच्या कलेक्टरची पत्नी मिसेस जॉन्स यांच्या अध्यक्षतेखाली महिला सेवा मंडळाची स्थापना केली. 14 जानेवारी 1852 रोजीची निमंत्रण पत्रिका काढून समाजात त्यांनी ही पत्रिका वाटली आणि त्यात मजकूर होता की ज्यांच्या अडचणी आहेत, ज्या महिलांच्या अडचणी आहेत त्यांच्या अडचणी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. याबरोबरच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं आणखी एक महान कार्य आपणास सांगता येईल, ते म्हणजे केशवपन प्रथा बंद करण्याच्या दृष्टीने पुणे आणि मुंबई येथील नाभिक बांधवांची 23 मार्च 1890 रोजी परिषद घेऊन विधवा स्त्रियांवर होणारा अन्याय आणि विटंबना त्यांची थांबवावी यासाठी एक परिषद घेतली होती. या परिषदेला 500 प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली की आम्ही आता इथून पुढे विधवांचे केशवपन करणार नाही, अशा पद्धतीने त्यांना पाठिंबा दिला. थोडक्यात स्वतःची आर्थिक हानी सहन करूनही या नाभिक बांधवांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना फार मोठा पाठिंबा दिला. विधवांचे केशवपन करण्याचे काम त्यांनी बंद केले. भारताच्या इतिहासातील नाभिक बांधवांचा हा पहिला ऐतिहासिक संप मानला जातो. सावित्रीबाई फुले यांची बौद्धिक क्षमता, प्रतिभाशक्ती अत्यंत उल्लेखनीय होती. उत्तम प्रकारच्या त्या कवयित्री होत्या. त्यांनी साहित्य रचना केली आहे, त्यातून आपणास लक्षात येते. 1854 त्यांनी काव्य फुले हा काव्यसंग्रह लिहिला. बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला होता. पुढे शिळा प्रेसच्या माध्यमातून हा प्रकाशित करण्यात आला. तसेच बावनकशी सुबोध रत्नाकर मुंबईच्या ओरिएंटल प्रेसने हा प्रकाशित केला. सत्यशोधक समाजाची स्थापना समाजातील अनेक अडीअडचणी दूर करण्याच्या हेतूने महात्मा ज्योतिबा फुले यांनी 23 सप्टेंबर 1873 रोजी ही संघटना स्थापन केली होती. त्याचे ध्येय प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने या दोघांनीही अत्यंत चांगले आणि उल्लेखनीय कार्य केल्याचे आपल्या लक्षात येते. 1876-77 महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी गरजू लोकांना फार मोठी मदत केली. सत्यशोधक समाज संघटनेमार्फत एकूण 52 ठिकाणी अन्नछत्रे उघडली गेली. जवळजवळ 2000 दलितांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. जनावरांना वैरणकाडी करण्याच्या दृष्टीने मदत केंद्रे उभारण्यात आली. धनिकांनी आणि सरकारने त्यांना मदतीचे आवाहन केल्यानुसार मदत मिळाली आणि त्यांच्या या कार्यामुळे हजारोंचे प्राण वाचण्यास मदत झाली. पुढे 28 नोव्हेंबर 1890 ज्योतिबा फुलेंचा मृत्यू झाला. तेव्हा फार मोठे संकट सावित्रीबाई फुले यांच्यावर कोसळले होते. पण याही संकटावर मात करून आपले ज्योतिबांचे कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीने सावित्रीबाईंनी केल्याचे दिसून येते. 10 मार्च 1897 प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होऊ लागली. ब्रिटिश सरकारने प्लेगच्या निवारणीसाठी अनेक ठिकाणी मदत केंद्रे उभारली. प्लेगच्या संशयाने लोकांवर जुलूम जबरदस्ती होऊ लागली. दोन्ही बाजूनी लोकांचे हाल होऊ लागले. सत्यशोधक समाजाने प्लेगच्या निवारणासाठी कार्य सुरू केले. सावित्रीबाईंनी लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्लेगने पछाडलेल्या लोकांना स्वतः सावित्रीबाईंनी आपला मुलगा यशवंत यांच्या दवाखान्यात आणले. स्वतः रुग्णांची सेवा केली. अनेक लोक बरे होऊन घरी जात होते. प्लेगच्या रुग्णांची सेवा करणे म्हणजे साक्षात मृत्यूशी खेळ होता. आता या परिस्थितीत आपण पाहतो आहे, जवळजवळ 8-9 महिने कोरोनाशी संपूर्ण जग लढा देत आहे. त्यावेळीसुद्धा अशीच भयानक परिस्थिती महाराष्ट्रावर, भारतावर आलेली होती. अशा परिस्थितीत त्यावेळेला लोकांना वाचवण्याच्या दृष्टीने, त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई धडपडत होत्या. दुर्दैवाने अशा
एका घटनेच्या वेळेला मुंडवा गावातील प्लेगने ग्रासलेल्या पांडुरंग गायकवाड या दलित मुलास वाचवण्यासाठी सावित्रीबाई स्वतः पाठीवर घेऊन उपचारासाठी दवाखान्याकडे येत असतानाच त्यांना प्लेगचा उपसर्ग झाला आणि प्लेगशी लढता लढताच 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंचे वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेऊन महिलांच्या अडचणी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. स्त्री शिक्षण, अस्पृश्य शिक्षण, बालहत्या प्रतिबंधक गृह, विधवा विवाह, केशवपन बंदी यासारख्या सुधारणा केल्या. सनातन्यांच्या प्रखर विरोधाला आणि छळाला न जुमानता आपल्या कार्यात त्या यशस्वी झाल्या. वाङ्मयीन क्षेत्रातही त्यांनी अत्यंत विपुल असे लेखन केले. आपल्या लेखनातून त्यांनी विदारक चित्र रेखाटले. दुष्काळ आणि प्लेगच्या साथीत त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक, शैक्षणिक, वाङ्मयीन कार्य एकमेकांना समाज सुधारणेच्या दृष्टीने पूरक ठरले असे म्हणता येईल. सावित्रीबाईंनी आपल्या आचार-विचारांचा आणि मूलगामी समाज परिवर्तनाच्या कार्याने भारताच्या इतिहासात एक नवा आदर्श निर्माण केला. आजही स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सावित्रीबाईंचे अनुकरण करावे असेच आहे. अशा या थोर महान व्यक्तीस पुन्हा एकदा मी अभिवादन करून माझे